पब्लिक, तुमचं स्वागत आहे माझ्या पुन्हा एकदा न्यू ब्लॉग मध्ये. आणि आज आहे अमावस्या म्हणजे येळवस. तर आता जाणार आहे आपण मामाच्या शेतामध्ये जेवण वगैरे करण्यासाठी. तर तुम्हाला पहिलं आता काय कसं सांगू ते समजत नाही मला. तर आता आपण जाऊया बाहेर आणि बाहेर जाऊन ना आज येळवस आहे, येळवसची धमाल मजूया. तर चला जाऊया आता बाहेर. रेडी वगैरे तर झालोय आपण, आता फक्त बाहेर जायची देरी आहे. 10 वाजल्याचं पहिलं जायचं राहते, परंतु काय माहिती त्याने गेले असतील पुढे, गेलेत नाही गेलेत काय माहिती. चला जाऊया आता बाहेर. तसं तर आलोय आपण येळवशीसाठी आणि आता जातोय आपण शेतामध्ये. गाडी बांधून आले, सगळी पब्लिक होती व्हिडिओ गाडीमध्ये म्हणून मी व्हिडिओ काढला नाही, मलाच लाज वाटत होती. तर ते जाऊ द्या. तर शेताची वाट आपल्याला माहित नाही, ते मामाला माहिती, मामाच्या पाठीमागे आपल्याला बॉटल घेऊन जायचे. तर चला आता जाऊया शेतामध्ये. सिद्धू डॉनला माहिती आहे आमच्या वाट कुठं आहे शेताची. आतापासून 10 वावरच चाललं, परंतु शेत काही येतच नाही आहे. बॉटली घेऊन खंदा दुखायला लागलं बाबा. कुठं आहे वाने एक ती जाऊ दे, इथं लय जड झालं बा खंदा. तकरीबन आलोयच आपण आता जवळ. जाऊया, बॉटल कधी खंडावून काढू ते समजत नाही, लय दुखते बाबा खंदा. अरे बा, पण काय आणि का आपण शेतात पोहोचलो नाही. आता त्यांनी हाक मारलेत म्हणून थांबलोय आपण इथे. आणि खांदा पण लय दुखत होता राव, लय दुरून आलो. बोल दे किस असं राहू देऊ का, म्हणजे टोपी का ह्याला घालू? राहू दे टोपी, उन्हानं काळा पडते. नाही आता थांबलोय, आता कधी येतील त्यांनी काय माहिती. तर आपण इकडे आता साईडला आलोय बिबे खाण्यासाठी. तिकडे पब्लिक आणि पब्लिक मध्ये मी ना व्हिडिओज काढू शकत नाही, कारण की लाजल्या वाटते. ते जाऊ द्या. आता आलोय आपण इथे बिबे खाण्यासाठी. बाया बिबे घातले का बाया? मग द्या की बाया आम्हाला. ते दे की खायचा अर्धा. तर पब्लिक बघूया, हे वाळून खट गेला, हे अर्धा खात्यात येत राहते रे मेन. आता एक नंबर, गद्दारी नाही. कुठे गेला? मी तर खालो असतो का नाही. आता जेवण वगैरे झाले येळवशीचं, तर दाबून खाले आपण. आणि भाऊ तर काही हालायचं नावच घेत नाही, इकडून जा घेऊन काही. आता इथं सावलीला बसूया. झोपायचं मन होतं, परंतु झोपू शकत नाही आपण, समजू शकता तुम्ही. तर आता बघूया, थोडं आणि 10 मिनिट बसूया आणि नंतर जाऊया दुसरीकडे, आहे का नाही? जायचे का नाही भाऊ? भाऊला लय मोठा टेन्शन आले. भाऊचा पप्पाचा फोन आलता की भाऊला लय मोठं टेन्शन आले, फक्त घरी जायचे आता. ते जाऊ द्या. आता जेवण वगैरे झाले, बसलोय आपण. आणि मग आपण आता नंतर जाऊया तिकडे, दुसरीकडे जाऊया. आता इथं थोडा वेळ बसूया. तर आता आपली सगळी मंडळी आलेली आहे. तर यो आलाय, यो बी आलाय, आणि हे बी आले, आणि ते बी आले. तर आता इथं बसलो थंडगार. आंबील प्यायचं मन करतं, बरे कोणी देतच नाही आंबील आम्हाला. मन तुटला माझं भिकारी म्हणलं, आणि ते बी व्हिडिओ मध्ये. मन तुटलं शिद्या माझं. आमचं बी काल तुटलं होतं काल. आम्ही तुमच्यासाठी एवढं काय करतो. बस काल दवाखान्यात चिठ्ठी फाडायचं आलंयस. दवाखान्यात आलं नव्हतं, चिठ्ठी फाडायचं घालतस. बरं गोट्या एवढा झालं. आता जाऊया, तहान लागल्या, पाणी वगैरे पिऊन येऊया. तर विषय असा आहे की आता आपल्याला पहिली बार जेवण पण आणि भूक लागलेली आहे. तर आता आपण दुसरी बार जेवायला जातोय, तर ते दुसऱ्या ठिकाणी. तर जाऊया आणि तिथं जाऊन जेवण करून येऊया मस्तपैकी. आता वाजते दुपारचे 3 या 3:30 वाजते. आणि एक बार जेवण करूया आणि 5 वाजता निघूया आपण घराकडे. भाऊला आंबील प्यायचं होतं, भाऊची इच्छा अधुरी राहिली. तर भाऊला आपण काय म्हणू शकत नाही, कारण की आंबील संपले तर भाऊला कुठून द्यावं आपण. भाऊ टेन्शन होतं, तुला चाय पाहिजे होतं घरला गेलास. तर जेवायचं पण मन होतं, जेवण बी आता घरीच. आता वाजलेच 4च वाजलेत की, तर 4 वाजलेत वाटतं. मग आम्ही 5 वाजता जाऊ घरला. तर घरला जाऊन वगैरे आपलं दररोजच्या सारखंच 5 वाजता आपण जाऊया घरला.
मित्रांनो अनेक एक बार आपण पोट भरून जेवण केलंय. तर आता बघूया कोणतं तर ठिकाण. ह्या बारीसले फुल जेवण केलंय आपण. तर आता ठिकाण बघूया आणि तिथं जर झोपी जाऊया राव. काय सांगू तुम्हाला. हे बघा असा प्लेस असला ना थंडगार सावलीचा. हे बघू शकता सावली तुम्ही. इथं असं असं झोपू जाऊ परंतु ढेकळं बिकळं समजते नांगर मारले ढेकळं बिकळं आहेत. तरी पण छान जागा बसूया. अबे तेवढा माळ पिटून दिले तेवढ बे ते माळ पिटून दिले माहित आहे की मग तेव का आत्ताच ते माळ चांगला होता. आत्ताच माळ ते चांगला होता माळ पिटून दिले कोणतरी. चल रशीद इकडून जाऊता. आत्ताच माळ चांगला होता ना आत्ता बघा सगळीकडे राख 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 इकडून चल. तर मित्रांनो आत्ताच आपण गेलतो तुम्हाला जसं की बोललो मी जेवायला जातोय आणि जाऊन येऊन बघतो तर काय इथं येऊ का माळाला पेटून पण दिलं कोणतरी. मी चांगला प्लेस आहे म्हणून फोटो वगैरे काढूया जेवण वगैरे करून म्हणलं तर येऊन बघतो तर काय आणि पण आग चालूच आहे. त्याला आपण इजू शकेल का पैसे तू बरे आपल्यावरच नाव येईल आपण इजवायला जाऊन आहे का नाही. येऊ का इदवायला का खरं इदवायला मदत करू का रे. इदवायचं आहे खरंच कोण म्हणजे मित्रांनो आपण इजवायचं तर ट्राय करता येतं का. तिकडे तर बघा किती मोठा लागलाय परंतु काय इजत नाही. पाण्याशिवाय तर इजणार नाही बघा. लिहून देतो पाण्याशिवाय इजणार नाही. माळाला लागली आग माळ काय पाण्याशिवाय इजणार नाही. नको ते उडत त्याच्यावर आधी सोड. मला काय वाटत नाही हे होईल आता. हे गेलं चल मोठं इजतच ना भाऊ बघतो इजून दाखव चल कडे काय म्हणते का रे भई का इजून दाखव चल. बघा अरे भई काय मोठे लागले रे. आणि किती लागले बघ वाऱ्याला लागते गेला इजू शकत नाही आपणाला काही. आपण लेट ट्राय केलं इजून्याचं परंतु काही सक्सेस होत नाही. काय बघा नाही गेलंच आता समजा पाण्याशिवाय हे काय बुजणार नाही. जाऊ दे नाही तर आपल्यावर न येईल बापू आपण लावला मग चले खोटाकडे चला जाऊया आपलं नाही तर आपल्यावरच नाव येऊन जाईल. आपल्याला हे काही शक्य होत नाही तर जाऊया आपण नाही तर आपल्यावरच नाव येईल. तर आता जाऊया आपण रिटर्न आपल्या शेताकडे आणि आता जाऊन आता घराकडेच निघायचं डायरेक्ट ऑन द. तर पब्लिक आपण जाऊन येऊ जे का हिने गायब पण झाले शेतामधनं. तर आता हिने कुठं असतील काय माहिती. आपण इकडून आलतो शिद्या पब्लिक हिने गायब पण झाले भेंडी. आपण तिथं जाऊन बसल्या ना तिकडून गेला नाही तो. त्या ऑटोमध्ये आपल्याला जागा दिली तर चांगलं आहे रे. पापू दादा तिथला ऑटो भाई ते आपलं ते माळ जळायचं वाचवण्यामध्ये आपलं हेच होऊन गेलं. चला जायची बारी आली आता घरला आपल्याला. साहेब माफ करा साहेब एवढी बार माफ करा पुढची बारी ना साहेब माफ करा सॉरी माफ करा साहेब. आता चला जायची बारी आहे आपल्यावर. चला जाऊया चलत. ते कुत्र सुटलं तर चलत नाही पळत जावं लागते मग. चला जायची बारी आली ती. तर मित्रांनो जे व्हायचं नव्हतं तेच झालं आणि आपल्यावर अशी बारी आली की चलत जायची. तर भाऊ तिथं माळावर आग लावू पुन्हाच पेटलं मग आपल्याला काय करायचं नाही. मला इजवायची आग इजवायची ना घ्या इजून. आग लागेल ती त्या माळा लागेल ती का तुला लागेल ती घ्या इजून. आता चला जावा इथून मित्रांनो समजा तिथे एक मंदिर आहे तिथून आपलं हे 3 किलोमीटर आहे गाव आणि इथून तिथं 2 किलोमीटर म्हणजे 5 किलोमीटर आता चालायचे आहे. कच्चे जबाबदार आता 5 किलोमीटर चालत जाणं शक्य तर वाटत नाही पण शक्य करावंच लागतंय. घरला जावंच लागतं काय करावं आता. तर पब्लिक आता आलो आपण घरी आणि इकडे तिकडे हिंडून आपले पाय तर सगळे कामातूनच गेले राव काय सांगू तुम्हाला. तर पब्लिक आपला ब्लॉग इथेच समाप्त करूया. तर भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये. तर बाय.